पूर्व उपराष्ट्रपती धनखड कुठे आहेत? राज्यसभेत मोठ्याने बोलणारे आता एकही शब्द का बोलू शकत नाहीत? राहुल गांधींचा सवाल। केंद्रीय गृहमंत्री शहांकडून लोकसभेत 130वे घटना दुरुस्ती विधेयक सादर। गंभीर गुन्ह्यांमुळे अटक झालेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या नेत्यांना पदावरून हटवण्याची तरतूद। सलग 30 दिवस जेलमध्ये राहिल्यास पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याला पदावर राहता येणार नाही। आपण मध्ययुगीन काळात जगत आहात। मध्ययुगीन काळामध्ये आपण जात आहात। राजा कुणालाही हटवू शकत होता। 130व्या घटना दुरुस्तीच्या विधेयकावर राहुल गांधींची टीका। सीएसडीएसचे संजय कुमार यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल। निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। मतदारांची चुकीची आकडेवारी ट्विट केल्याबद्दल संजय कुमार यांनी यापूर्वीच माफी मागितली। ठाकरे बंधूंनी पतपेढीच्या निवडणुकीचं राजकारण केलं। दरम्यान पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण न आवडल्यामुळे लोकांनी ठाकरे बंधूंना नाकारलं। तर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। यवतमाळमध्ये रेल्वेच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून 4 अल्पवयीन मुलांचा मृत्यू। दारव्हा शहरातल्या रेल्वे स्टेशन परिसरातल्या खड्ड्याजवळ पाण्यात बुडाली मुलं। पुण्यात उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून महायुतीमध्ये श्रेयवाद। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोरच दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। ग्रामविकास विभागाकडून स्थानिकाला कारवाईचे आदेश। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांना वाहतूक बंदी। 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान अवजड वाहनांना बंदी असेल। ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर, ट्रॉली आदी वाहनांचा समावेश। राष्ट्रीय महामार्गावर खड्डे असतील तर टोल देण्यासाठी नागरिकांना जबरदस्ती करता येणार नाही। तसंच वाहतूक कोंडीत टोल वसूल करणं चुकीचं। केरळमधील पालगिक्कारा टोल प्लाझा बंद करण्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण। तर सुप्रीम कोर्टाकडून केरळ हायकोर्टाचा निर्णय कायम। गुजरातच्या अमरेली, जाफराबाद, सोमनाथ जवळ समुद्र खवळला। तुफान वादळामुळे समुद्रात 3 बोटी बुडाल्याची माहिती। तर इतर मच्छीमारांनी संबंधित बोटीतील 8 जणांना सुखरूप वाचवलं। ओडिशाच्या चांदीपुरममध्ये अग्नी-5 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। अग्नी-5 क्षेपणास्त्र हे 5000 किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम।